नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रो अकॅडमी या युट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, नवीन संच मान्यतेमुळे किती पद येण्यापासून रोखणार आहेत, शाळा बंद होण्याचं कारण काय? मी काल एक स्टेटसला ठेवलं होतं हे पत्र. या आंदोलनाला मी जवळून पाहिलं मित्रांनो. योगायोग होता, कोल्हापूर शहरामध्येच होतो आणि कोल्हापूर झडपीलाच होतो आणि त्यावेळेस हे आंदोलन चालू होतं आणि एकदम सविस्तर निवांत मध्ये ऐकलं मी फक्त. आणि या आंदोलनाचे मुद्दे खरंच रास्त आहेत आणि हे आंदोलन काही अभियोग्यताधारक केलेलं नाही. हे आंदोलन खऱ्या अर्थाने जे लोक आता कामावर आहेत, शिक्षक आहेत, त्या लोकांनी आंदोलन केलेलं आहे. त्यांच्या सुद्धा म्हणजे शिक्षक झालेत ज्या कोल्हापूर भागामध्ये असेल किंवा ऑल महाराष्ट्रामध्ये, त्यांना पण एक गोष्ट माहित आहे की संच मान्यतेमुळे शाळा किती बंद होऊ शकतात, किती जागा येतात, भविष्यात शिक्षक भरती होईल का यावर प्रश्नचिन्ह आणि सगळ्या गोष्टीचा विचार करतात. त्यांनी संच मान्यतेबद्दल कोणते मुद्दे मांडले ते बघू आपण आता. तर नवीन संच मान्यतेनुसार त्यांनी काय सांगितले की बाबा 1 ते 20 साठी एक शिक्षक, 6वीला 8वी ते 1 ते 60 शिक्षक साठी काय 3 शिक्षक 2 शिक्षक असं. म्हणजे एक अगोदर काय होतं GR, जे की 1 ते 10 साठी सुद्धा शिक्षक नेमला जाईल. म्हणजे 10 विद्यार्थी असतील तरीही शिक्षक नेमला जाईल. पण वाड्या वस्तीवरील शाळा जर विचार केला तर एक शिक्षक शाळा सुद्धा आहेत मित्रांनो. आणि जिथं अतिरिक्त शिक्षक आहेत अशा पण शाळा आहेत आणि जिथे अतिरिक्त मुलं आहेत, शिक्षक कमी आहेत, अशा सुद्धा शाळा आहेत. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, रिक्त पदसंख्या येत्या 5 वर्षांमध्ये खूप मोठी असणार आहे. त्याने आसर संस्थेचा एक अहवाल मांडला. शिक्षण क्षेत्रामध्ये होणारे बदल मांडले. शिक्षण क्षेत्रामध्ये बदल होताना रिक्त पदे कसे भरले जावे, शिक्षकांचा मागचा ताण किंवा मागचं काम, शैक्षणिक कामाच्या व्यतिरिक्त ते काम कसं कमी करता येईल यासाठी ही संघटना कायम काम करत असते. आता मुद्दा असा आहे, मी या संघटनेमध्ये सामील झालो नाही पण मी यांचे मुद्दे एक बारकाईने निहाळले, त्यावेळेस मी ऐकले आणि खरंच मुद्दे रास्त आहेत. आणि जे काय अभियोग्यताधारक असतील किंवा आपल्या अभियोग्यताधारकांना त्या संघटना सपोर्ट करत असतात, त्या संघटना जे काम करतात त्याच्या पलीकडे जाऊन थोडंसं मला वेगळं काम वाटलं. कारण हे शिक्षक लोकांनी मांडलेला मुद्दा आहे. कोणता? संच मान्यतेमुळे. नवीन संच मान्यता रद्द न केल्यास शाळा बंद होतील. ज्यांची नोकरी लागली त्यांना काढून टाकलं जाणार नाही, कुठेतरी सामावून घेतलं जाईल, कुठेतरी तुम्हाला तिथे दुर्गम भागामध्ये जाऊन काम करावं लागणार. पण विद्यार्थी मित्रांनो, हा मुद्दा जर विचारात घेतला, शिक्षक भरतीसाठी घातकच आहे. कारण संच मान्यतेनुसार प्रत्येक विद्यार्थ्याला 2009च्या कायद्यानुसार 14 वयोगटातील 6 ते 14 वयोगटातील प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षण मिळणं हे मूलभूत कर्तव्यामध्ये येतं आणि मूलभूत कर्तव्य आहे, महत्वाचा मूलभूत हक्क आहे तो. बघा, लक्षात घ्या, शासनाच्या मार्च 2024च्या निर्णयानुसार संच मान्यता ग्राह्य करण्याचा घाट घातला आहे. यामुळे बहुजन समाजातील मुलांच्या 90% उच्च प्राथमिक शाळा बंद पडणार आहेत. यासाठी जुन्या संच मान्यता निकषानुसार शिक्षकाच्या बदल्याची प्रक्रिया राबवावी, या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने शुक्रवारी जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन केले. नवीन संच मान्यता रद्द न केल्यास काय होणार बघा, प्रसंगी शाळा आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. पण नवीन संच मान्यता रद्द नाही जर केली तर मित्रांनो 1, 2, 5, 10 हजार नाही, 25,000 शिक्षक भरले जाणार नाहीत. लक्षात घ्या, किती? 25,000. हा मुद्दा खूप महत्वाचा आहे आणि या मुद्द्यासाठी आपल्याला कायम प्रयत्न करत राहायचे, त्या गोष्टीवर ऍक्शन मोड मध्ये राहायचे. आता राहिला मुद्दा शासनाचा. संच मान्यतेमधून पटसंख्या वाढवण्याचं कारण आणि शिक्षक भरतीमध्ये खोडा घालण्याचं काम जर विषय केला तर सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे पटसंख्या. ही पटसंख्या वाढवणे सुद्धा चॅलेंजेबल असलेले आहे. म्हणून शासनाने आता ग्रामपंचायत लेवलला एक परिपत्रक सुद्धा काढलेलं आहे. शासनच म्हणता येईल, ग्रामपंचायत म्हणजे एक शासनच आहे. तर त्या शासनाने घरपट्टी, नळपट्टी व इतर कर माफ केले आणि विद्यार्थ्याला मराठी शाळेमध्ये येण्यासाठी प्रोत्साहन दिलेलं आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, आगामी काळामध्ये कॉम्पिटिशन वाढणार आहे. कॉम्पिटिशन नुसार आपल्याला अभ्यासात राहणं गरजेचं आहे आणि कॉम्पिटिशन नुसार तुम्हाला त्या आगामी काळात कितीही पदसंख्या आली तिथे शिक्षक होणं गरजेचं आहे. एवढंच या व्हिडिओच्या माध्यमातून सांगेन. आणि विद्यार्थी मित्रांनो, लागा अभ्यासाला आणि येणाऱ्या जाचकाठीतून सुद्धा शिक्षक होता येतं. पण आपल्याला त्या अटी पूर्ण करणं गरजेचं आहे, त्यानुसार वेळ देणं गरजेचं आहे, अभ्यास करणं गरजेचं आहे.
तर व्हिडिओच्या माध्यमातून एवढं सांगू इच्छितो, तुम्ही आतापासून अभ्यासाला लागलात तर पुढल्या 1 वर्षामध्ये शिक्षक होऊ शकता. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद मित्रांनो, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.